हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, हिस्ट्री अँड सिविक्स. तर त्यामधला हिस्ट्री हा पार्ट आपण घेत आहोत. त्यातला 5th चॅप्टर आहे रिलिजियस ट्रेंड्स इन एशियंट इंडिया. एशियन इंडियास म्हणजे काय? प्राचीन भारत. तर प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह असं या धड्याचं नाव आहे. या चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधी तुम्ही हा चॅप्टर स्टडी केला असेल, व्यवस्थित रीड केला असेल, तर चला आजच्या या सेशनमध्ये आपण या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर डिस्कस करूयात. तर स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजे इथून पुढे सुद्धा तुमच्या 6th स्टँडर्डचे रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. So let's start to the first question, fill in the blanks. Now, त्याच्यामध्ये first, the principle of is very important in Jainism. तर जैन धर्मामध्ये कोणते असे प्रिन्सिपल आहे ते महत्वाचे आहे? जस्टिस, कास्टिझम, नॉन व्हायलन्स. आणि याच्यामध्ये आन्सर आहे सी, नॉन व्हायलन्स. Second, an extraordinary feature of Gautam Buddha's personality in his for all living beings. तर गौतम बुद्धांच्या पर्सनॅलिटीमध्ये असं कोणतं एक असाधारण वैशिष्ट्य होतं? तर त्याच्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत कंपॅशन, सॅटिस्फॅक्शन आणि अँगर. आणि यातला ऑप्शन ए कंपॅशन हा करेक्ट आहे. सो इथे येणार कंपॅशन. Okay, now is the second question, answer in a short. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, what were the teachings of वर्धमान महावीर? वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली? राईट. तर याचा आन्सर आहे वर्धमान महावीर taught the people that the greatness of man does not depend on his varna but on his excellent conduct. म्हणजेच काय बघा, वर्धमान महावीर यांनी सांगितलं की माणसाचा ग्रेटनेस म्हणजेच मोठेपणा हा माणसाच्या वर्णावरती, म्हणजे तो कसा दिसतो, कसा आहे याच्यावरती डिपेंड नसून त्याच्या चारित्र्यावरती डिपेंड आहे. तर त्याचा मोठेपणा हा त्याच्या वर्णावरती डिपेंडेड नसून त्याचं चारित्र्य कसं आहे याच्यावरती अवलंबून आहे. ही शिकवण वर्धमान महावीरांनी दिली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच फेमस कोट्स ऑफ गौतम बुद्धा हॅव यू रीड हिअर? व्हॉट व्हॅल्यू डज इट अपहोल्ड? तर गौतम बुद्धांचं असं कोणतं फेमस वचन आपण या ठिकाणी शिकलो आहोत आणि त्यातून कोणतं मूल्य आपल्याला समजतं? आणि आन्सर बघा, वन ऑफ द फेमस कोट्स ऑफ गौतम बुद्धा इज दॅट इवन द लिटल कोयल कॅन ट्रिप फ्रीली इन हर नेस्ट. तर त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, एक छोटीशी चिमणी सुद्धा तिच्या घरट्यामध्ये अगदी स्वतंत्रपणे, मुक्तपणे ओरडू शकते, चिवचिव करू शकते. दिस कोट डिपिक्ट द व्हॅल्यूज ऑफ फ्रीडम अँड इक्वलिटी ऑफ हिज प्रीचिंग. तर यावरूनच त्यांनी व्हॅल्यूज ऑफ फ्रीडम, स्वातंत्र्याचं मूल्य यावरून आपल्याला समजतं. गौतम बुद्धा प्रीच्ड दॅट लाईक मेन, वुमेन टू हॅड द राईट टू देअर ओन अपलिफ्टमेंट. म्हणजेच त्यांनी असं सांगितलं किंवा असं शिकवण्याचा प्रयत्न केला की पुरुषांना जसं स्वातंत्र्य आहे तसंच स्त्रियांना सुद्धा त्यांची प्रगती करण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी शिकवणीतून सांगितलं. थर्ड क्वेश्चन, व्हॉट व्हर्च्यूज आर एम्फासाइज्ड इन ज्युडायझम? म्हणजे ज्यू धर्मामध्ये कोणती वचनं किंवा कोणती मूल्य शिकवली जातात? ज्युडायझम एम्फायसेस जस्टिस म्हणजे न्याय देणे, ट्रूथ, पीस, लव, compassion, humility, charity, ethical speech
अँड सेल्फ रिस्पेक्ट. तर ज्यू धर्मामध्ये न्याय, खरेपणा, शांतता, प्रेम, करुणा, माणुसकी, त्यानंतर चांगले बोलणे, स्वाभिमान या सगळ्या गोष्टींवरती भर दिला जातो. Fourth question, what are the teachings of Christianity? तर ख्रिश्चन धर्मामध्ये कोणती शिकवण दिलेली आहे? आन्सर आहे फर्स्ट बघा, अकॉर्डिंग टू द टीचिंग ऑफ Christianity, we are all brothers and sisters. तर त्यांच्या धर्मानुसार त्यांच्यामध्ये असं शिकवलं जातं की आपण सर्व बंधू भगिनी आहोत, एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. सेकंड, वी शूड लव्ह एव्हरीवन इवन अवर एनिमीज. तर आपण प्रत्येकावरती प्रेम केलं पाहिजे, अगदी आपल्या शत्रूवरती सुद्धा आपण प्रेम केलं पाहिजे, अशी शिकवण दिलेली आहे. आणि थर्ड, वी शूड फॉरगिव्ह दोज हू गो रॉंग. तर जे चुकीचे काम केलेले आहेत त्यांना आपण क्षमा केली पाहिजे. तर या 3 गोष्टींची शिकवण ख्रिश्चन धर्मामध्ये दिली जाते. फिफ्थ, व्हॉट आर द टीचिंग ऑफ इस्लाम. तर आता इस्लाम धर्मामध्ये कोणती शिकवण दिली जाते हे बघा. फर्स्ट, द टीचिंग ऑफ इस्लाम इज दॅट अल्लाह इज इटर्नल, ॲब्सोल्यूट, ऑल पॉवरफुल अँड मर्सीफुल. तर त्यांच्या धर्मामध्ये असं सांगितलं जातं की अल्लाह हा सर्व काही आहे, सर्व शक्तिशाली आहे. सेकंड, द पर्पज ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स इज टू वर्शिप अल्लाह. तर माणसाचं अस्तित्व हे अल्लाहची उपासना करण्यासाठी आहे. आणि थर्ड आहे, द कुरान शरीफ प्रोव्हाइड्स गायडन्स ॲज टू हाऊ मॅन शुड बिहेव इन अ लाईफ. आणि त्यांचं कुराण हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये त्यांना शिकवण अशी दिलेली आहे किंवा गायडन्स केलेला आहे की माणसाने आयुष्य कसे जगावे. तर अशा प्रकारे ही जी टीचिंग आहे ही इस्लाम धर्मामध्ये दिलेली आहे. हे आहे याचा आन्सर. नेक्स्ट, सिक्स्थ क्वेश्चन, व्हॉट इज ॲट द कोअर ऑफ पारसी थिंकिंग. तर पारसी धर्मामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे? ओके, सो बघा आन्सर, ॲट द कोअर ऑफ पारसी थिंकिंग आर 3 मेन प्रिन्सिपल ऑफ कंडक्ट. नेमली, तर ते कोणते आहेत? गुड थॉट्स, गुड वर्ड्स अँड गुड डीड्स. म्हणजेच चांगला विचार करणे, चांगलं बोलणे आणि चांगलं कार्य करणे. तर या गोष्टींना त्यांनी जास्त महत्त्व दिलं आहे. ओके स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तसेच इतर कुठल्या विषयाचा असाच एक्सरसाइजचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. नेक्स्ट आहे क्वेश्चन 3, राईट नोट्स ऑन. आणि यामध्ये आहे फर्स्ट, आर्य सत्या. आणि आन्सर बघा, देअर आर 4 ट्रूथ्स at the root of all human affairs. They are called noble truths or आर्य सत्ता. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दुःख. देअर इज अ सफरिंग इन द वर्ल्ड. तर जगामध्ये दुःख आहे. देन सेकंड, द कॉज ऑफ अ सफरिंग. दुःखाची कारणे, तर या दुःखाला सुद्धा काही कारणे आहेत. देअर इज अ कॉज ऑफ अ सफरिंग. त्यानंतर थर्ड आहे दुःख निवारण. इट इज पॉसिबल टू एंड सफरिंग. तर या दुःखावरती आपल्याला मात करता येते. आणि फोर्थ आहे प्रतिपद. प्रतिपद मीन्स द वे दॅट लीड्स टू द एंड ऑफ सफरिंग. आता प्रतिपद म्हणजे असा एक मार्ग की ज्याच्यामुळे दुःख नाहीसे होते. आणि हे आहे ऑल अबाउट आर्य सत्या. ओके, नेक्स्ट सेकंड आहे पंचशील. चला स्टुडंट्स, आन्सर बघूयात आपण. गौतम बुद्धा आस्क पीपल टू फॉलो 5 रूल्स कॉल्ड पंचशील. तर गौतम बुद्धांनी लोकांना सांगितलेली 5 रूल आहेत.
त्याच्यामध्ये फर्स्ट, स्टे अवे फ्रॉम किलिंग ॲनिमल्स, प्राण्यांना मारू नका. त्याच्यानंतर सेकंड आहे स्टे अवे फ्रॉम स्टीलिंग. थर्ड आहे स्टे अवे फ्रॉम अनएथिकल कंडक्ट, दुष्कृत्य कोणतेही करू नका. फोर्थ आहे स्टे अवे फ्रॉम टेलिंग लाईज, खोटे बोलू नका. आणि स्टे अवे फ्रॉम इंटॉक्सिकंट्स. ओके, तर हे 5 रूल गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत. तर पंचशील हा जो क्वेश्चन आहे हा आहे इम्पॉर्टंट, कारण हा एक्झाममध्ये विचारला जातो फॉर 2 मार्क्स. सो इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते. हा क्वेश्चन तुम्ही वेल प्रिपेअर करायचा आहे. राईट. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 4th क्वेश्चन. दॅट इज put the following in the proper place in the chart of 5 great wolves and the 3 jewels. ओके, आता याच्यामध्ये हे आपल्याला त्यांनी वर्ड दिलेले आहेत. टोटल 8 वर्ड्स आहेत. 5 ग्रेट वोल्स म्हणजे 5 महातत्वे, वोल्स म्हणजे तत्वे, आणि 3 ज्वेल्स म्हणजे 3 रत्ने. तर चला याच्यासाठीचा हा आपला कंप्लीट केलेला असा चार्ट आहे. 5 ग्रेट वोल्स याच्यामध्ये अहिंसा, सत्य, आस्थेय, अपरिग्रह आणि 5th आहे ब्रह्मचर्य. तर 3 ज्वेल्स म्हणजे 3 रत्ने, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. ओके, नाव नेक्स्ट इज द 5th क्वेश्चन. गिव्ह रिझन्स, कारणे द्या. आणि त्याच्यासाठी फर्स्ट मध्ये विचारलेलं आहे व्हाय वॉज द नेम जिन गिवन टू वर्धमान महावीर. म्हणजेच वर्धमान महावीरांना जीन असं नाव का दिलेलं आहे. चला स्टुडंट, वर्धमान महावीर वॉज कॉल्ड जिना बिकॉज कॉन्क्युरर, because of the joy derived from physical comforts and the discomforts felt due to undesired things had no impact whatsoever on him. आता याचा अर्थ म्हणजे काय बघा. आता या आन्सरचं मीनिंग काय आहे बघा. वर्धमान महावीर यांना जीन असं म्हटलं जातं कारण शरीराला आनंद होणाऱ्या गोष्टी किंवा शरीरासाठी आनंददायी ज्या गोष्टी आहेत त्या, तसेच द डिस्कम्फर्ट फील, तसेच त्रासदायक वाटणाऱ्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्यावरती कोणताही परिणाम होऊ न देता किंवा या विकारांचा कोणताही परिणाम त्यांनी स्वतःवरती होऊ न दिलेला आहे. आणि याचमुळे या कोणत्याही विकारांचा परिणाम न होऊ दिल्यामुळे त्यांना जीन असं म्हटलेलं आहे. आणि सेकंड, व्हाय डिड गौतम बुद्धा केम टू बी कॉल्ड द बुद्धा. गौतम बुद्धांना बुद्ध असं का म्हटलं आहे. आन्सर, गौतम बुद्धा हॅज अटेंड नॉलेज ऑफ ह्युमन लाईफ इन इट्स एंटायरली. तर मनुष्याचा आयुष्य जगण्याची जी सर्व माहिती आहे, सर्व ज्ञान आहे, हे त्यांनी मिळवलेले आहे. दॅट इज वाय ही केम टू बी नोन ॲज द बुद्धा, आणि म्हणूनच त्यांना बुद्ध म्हटलेलं आहे. ओके स्टुडंट, सो याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.